नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खणखणीत विश्लेषण. आज आपण थेट मुंबई महापालिकेच्या रणांगणात उतरतोय, जिथे भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढतायत, पण अजित पवारांची राष्ट्रवादी बाहेर. आणि ठाणे नवी मुंबईत तर खरा गेम शिजतोय. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला कसा हादरवायचा याचा मोठा डाव. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातल्या प्रत्येक ट्विस्टमुळे तुम्हाला धक्का बसेल. आवडला तर लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची राय नक्की सांगा. तर मंडळी, सुरुवात करूया मुंबईपासून. भाजप आणि शिंदे सेना यांनी महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. अलीकडे डिसेंबरमध्ये 150 ते 170 जागांवर करार झालाय. उरलेल्या जागांवर फडणवीस शिंदे ठरवतील. पण अजित पवारांची राष्ट्रवादी का बाहेर? कारण नवाब मलिक. भाजपने स्पष्ट सांगितलंय, नवाब मलिक मुंबईतल्या निवडणुकीचं नेतृत्व करत असतील तर आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती करणार नाही. आणि अजितदादांनीही नवाब मलिकांना मुंबईची कमान दिलीय. म्हणजे राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, कदाचित 50 ते 90 जागा. याचं गणित काय? मुस्लिम मतांचं विभाजन. सध्या मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंकडे झुकलेली आहेत, पण राष्ट्रवादी, काँग्रेस जी स्वबळावर लढतीये, आणि समाजवादी पार्टी यामुळे स्प्लिट होईल, आणि फायदा भाजपलाच. आता मुंबईत भाजपला जास्त जागा मिळतील, शिंदे सेनेला कमी, कारण अमित शहांचा होल्ड. संजय राऊत म्हणतात तसं शिंदे सेना ही अमित शहांचीच आहे. शिंदे कितीही हट्ट केला तरी भाजप जे देईल तेच घ्यावं लागेल. पण खरी गंमत ठाणे आणि नवी मुंबईत. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला. इथे भाजप आणि शिंदे सेना युती करणार की स्वबळावर? अजून असमंजस आहे. दिल्लीकडून युतीचे संकेत, पण स्थानिक भाजप नेते स्वबळाच्या बाजूने. गणेश नाईकांसारखे नेते ठाण्यात सक्रिय, जनता दरबार घेतायत. शिंदे नाराज. ठाण्यात भाजपची ताकद वाढलीये, म्हणून स्वबळावर लढण्याची शक्यता जास्त. नवी मुंबईत तर थेट टक्कर. गणेश नाईकांचं वर्चस्व, ते भाजपचे, पण शिंदे सेनेने ताकद वाढवलीये. माजी नगरसेवक फोडले. इथे भाजप स्वबळावर लढणार असं दिसतंय. शिंदे सेनाही तयार, म्हणजे शिंदे विरुद्ध भाजप. एकूणच भाजपचा प्लॅन, मुंबईत युती करून सत्ता, ठाणे नवी मुंबईत स्वबळावर शिंदेंना कमकुवत करायचं. पण विरोधात उद्धव राज ठाकरे युती जवळपास निश्चित. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिकात एकत्र लढतील, संयुक्त सभा घेतील. काँग्रेस स्वबळावर, पण ठाकरे बंधूंची युती महायुतीला मोठं आव्हान देईल. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना ही महायुती म्हणून एकत्र लढतीये, म्हणजे युतीमध्ये लढतीये. आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही युतीमध्ये नाहीये, महायुतीमध्ये ती नसेल. अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढतीये. काही जागांवर ते वेगळे आपले उमेदवार उभे करणार आहेत. असं का? काय रणनीती आहे ही, किंवा नेमकं काय चाललंय हे मुंबईच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत. पण नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेमध्ये एक मोठा गेम प्लॅन शिजतोय. एकनाथ शिंदेंना कसं कोंडीत पकडायचं, एकनाथ शिंदेंना कसं नामोहरम करायचं, याचा एक डाव आखला जातोय. नेमका काय आहे तोच आपण सगळा बघणार आहोत. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तर मंडळी, सुरुवातीपासून आपण बघूयात. एक तर मुंबई महापालिकेवर भाजप स्वबळावर लढणार ही भाजपच्या नेत्यांची पहिली भाषा होती. तुमच्याही स्मरणात असेल, मलाही आठवतं. मग एकदम आता महायुती म्हणून का? मग एकनाथ शिंदेंची शिवसेना बरोबर का? तर त्याचं झालंय असं की मधल्या काळामध्ये भाजपचा एक अंतर्गत सर्वे आला. या सर्वेमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर का भाजप स्वबळावर लढली तर ज्या जागा अपेक्षित आहेत त्या जागा भाजपला मिळणार नाहीत, आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपला आपली सत्ता आणता येणार नाही. जर महायुती म्हणून तुम्ही लढलात तर मात्र मुंबई महापालिकेवर तुम्हाला सत्ता आणणं शक्य होईल. आणि नंतर या नेत्यांची भाषा बदलत गेली, आणि आता शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे मुंबई महापालिकेसाठी एकत्र लढतायत. आता त्याच्यामध्ये कालच साठम जे आहेत मुंबई शहर अध्यक्ष, त्यांनी हे सांगितलं सुद्धा. त्यांनी माध्यमांच्या समोर सांगितलं की 170 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे. लक्षात घ्या, काय म्हणाले साठम? 170 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे. पत्रकारांनी साठमना प्रश्न विचारला की मग त्यातल्या भाजपला किती जागा आणि शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा? याचं उत्तर मात्र साठमनी दिलं नाही. साठम काय म्हणाले तर ते महत्त्वाचं नाहीये कोणी किती जागा लढवायच्या, तुम्हाला एकच सांगतो की महायुतीची सत्ता ही मुंबई महापालिकेवर येणार. एक लक्षात घ्या, साठमचं हे वाक्य जे आहे हे तुम्ही नोंद करून ठेवा. याचा अर्थ असा होतो
दाखवतो की भाजपला जितक्या जागा पाहिजे तितक्या जागा भाजप लढवेल आणि आम्ही जेवढ्या शिवसेना शिंदे गटाला देऊ त्या शिंदे गटाला मान्य कराव्याच लागतील. हा खरं तर साठमच्या बोलण्यातला अर्थ आहे. आता तो मान्य का करावा लागेल हेही आपल्याला समजून घ्यायला लागेल. याच्यासाठी आपल्याला संजय राऊतांचं वारंवार होणारं एक वक्तव्य आठवून बघा. संजय राऊत का म्हणतात कायम की एकनाथ शिंदेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंची नाहीच आहे. ती कोणाची आहे तर ती अमित शहांची आहे. अमित शहा जसं म्हणतील तसं शिवसेनेमध्ये घडतं. आता एक लक्षात घ्या, अमित शहांनी उद्या जर का शिंदेंना हे सांगितलेलं असेल की मुंबई महापालिकेत तुम्हाला युती करायचीच आहे, जागांचा विचार तुम्ही करू नका, तर एकनाथ शिंदेंना ते मान्य करावंच लागेल. कारण जसं संजय राऊत म्हणतात तसं शिंदेंच्या शिवसेनेवर होल्ड कोणाचा आहे? अमित शहांचा. तर त्यामुळे मुंबईमध्ये काहीही झालं, तुम्हाला मान्य असो अथवा नसो, एकनाथ शिंदेंना ज्या जागा मिळतील त्या पदरात पाडून घ्याव्याच लागणार आहेत. आज कितीही जर हट्ट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने केला की आम्हाला 125 जागा पाहिजेत, तरीही त्या तितक्या मिळतीलच का? असं अजिबात नाही. जे भाजप देईल त्या जागा त्यांना स्वीकाराव्या लागणार आहेत आणि म्हणून ही युती मुंबईमध्ये होती. आता अजित पवार जे आहेत, अजित पवारांची राष्ट्रवादी आहेत, त्याला का नाही बरोबर घेतलं? त्याच्यामध्ये सुद्धा डाव आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये बरोबर का नाहीये? तर कारण काय पुढे केलेलं आहे की जे आपले काय म्हणतात नवाब मलिक जे आहेत, नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या म्हणजे नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतला जागा लढवणार आहे. म्हणजे त्याचं नेतृत्व कोण करणार आहे? नवाब मलिक करणार आहेत. आता नवाब मलिकांच्या नावालाच भाजपचा आक्षेप आहे आणि तोच आक्षेप त्यांनी पुढे केलेला आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये जर का मुंबईमध्ये राष्ट्रवादी लढवत असेल तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्यासोबत घेणार नाही आणि राष्ट्रवादी नवाब मलिकांना सोडणार नाही. म्हणजे तू बोलल्यासारखं कर, मी ऐकल्यासारखं करतो, असंच आहे ना सगळं. आता हे का? याच्यामध्ये सुद्धा गणित आहे. एक लक्षात घ्या, तसंही मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा काही जोर नाहीये. आता राष्ट्रवादी स्वबळावर काही जागा लढवणार आहे. आता मला वाटतं की सना मलिक जे आहेत राष्ट्रवादीचे आमदार, त्या असं म्हणालेले आहेत की आम्ही जवळपास 90 ते 100 जागा लढवू. तेवढी ताकद आहे का राष्ट्रवादीची? नाहीये. पण कदाचित तेवढे उमेदवार हे उभे केले जातील. ते यासाठी केले जातील कारण एकतर नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये लढली जातील. याचं मागचं कारण असं म्हणजे जो मुस्लिम वोटर आहे, मुस्लिम मतदार जो आहे, त्यातली काही मतं ही खेचता येतील. एक लक्षात घ्या, भाजपचं राजकारण हे कायम मतविभाजनावर राहिलेलं आहे. जेवढी मतांमध्ये स्प्लिट होतील, मतं जेवढी स्प्लिट होतील तेवढं भाजपला त्याचा फायदा होतो. आता एक लक्षात घ्या, साधारणतः सतत बोललं जाते की सध्या मुस्लिम मतदार जो आहे तो कोणाच्या बाजूनी आहे तर तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनी आहे. मग तो मतदारामध्ये जर का विभाजन करायचं असेल तर आता सध्या काँग्रेस आहेच आहे, कारण काँग्रेस स्वबळावर लढतीये. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये नाहीये. तिकडे समाजवादी पार्टी आहे, तीही महाविकास आघाडीबरोबर नाहीये, तीही स्वतंत्र लढणार आहे. म्हणजे तसंही मुस्लिम मतदारांच्या मतं हे आपल्याकडे हे दोन पक्ष ओढणारच आहेत. म्हणजे मुस्लिम मतदार संख्या जी आहे त्यातलं काही विभाजन होणारच आहे. मग आणखीन थोडंसं व्हावं यासाठी राष्ट्रवादीही प्रयत्नशील राहील, ज्याचा फायदा हा भाजपलाच होणार आहे. हे त्यातलं गणित आहे आणि म्हणून राष्ट्रवादीची, अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणारे नवाब मलिकांचं कारण पुढे केलं जात आहे. कळलं? म्हणजे मुंबई महापालिकेचा गेम प्लॅन काय आहे तो आपल्याला कळला. आता खरी गंमत आहे ती एकनाथ शिंदेंच्या एकूण अस्तित्वाच्या बाबतीत. तर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाणे. या ठाण्यावर तुम्हाला जर आठवत असेल तर भाजपचे आणि पालघरचे पालकमंत्री कोण आहेत? गणेश नाईक. गणेश नाईकांनी एक कार्यक्रम फारच आधी सुरू केला होता. काय कार्यक्रम आधी सुरू केला होता? आता एक लक्षात घ्या, ते पालकमंत्री कुठले आहेत? पालघरचे. पण त्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार भरवला, त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये जनता दरबार भरवला, त्यांनी नवी मुंबईमध्ये जनता दरबार भरवला. नवी मुंबईमध्ये भरवला तर काही प्रॉब्लेम नाही, याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगतो. पण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार कोणी घेतला? गणेश नाईकांनी घेतला. कल्याण डोंबिवलीमध्ये जनता दरबार कोणी भरवला? गणेश नाईकांनी भरवला, ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले होते. ही एक घटना आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, इकडनं दोन्ही पक्षातनं एकमेकांचे पक्षातले पदाधिकारी, जिल्हा शहर अध्यक्ष फोडण्याचे देखील प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे देखील एक नाराजी झाली. आणि मग मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे नाराज झाले आणि ते दिल्लीला गेले. त्यांनी अमित शहांची भेट घेतली की हे काय चाललंय, ठाण्यामध्ये काय चाललंय, कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय, हे सगळं त्यांनी अमित शहांच्या कानावर घातलं. कारण एकनाथ शिंदेंना माहिती आहे की ठाण्यामध्ये आपली कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय, भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून होतोय, कल्याण डोंबिवलीमध्ये तेच होतंय. आणि आत्ता देखील आता खरं तर दिल्लीकडून स्पष्ट असे संकेत मिळतात किंवा स्पष्टपणाने सांगण्यात आलेलं आहे की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं माप द्या. म्हणजे जसं मुंबईमध्ये तुम्ही सर्वाधिक जागा घेणार आहात तसं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना झुकतं माप द्या. हे कोणी सांगितलंय? अमित शहांनी सांगितलं. पण अमित शहांनी जरी सांगितलेलं असलं तरी ठाण्यातले जे स्थानिक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मात्र हे मानायला तयार नाहीयेत. आज 110 प्रभागांचे जे अध्यक्ष आहेत भाजपचे, 110 प्रभाग प्रमुखांनी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय की ठाण्यामधली जी स्थिती आहे ती भाजपसाठी अत्यंत अनुकूल आहे, फेवरेबल आहे. आता ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे ठाण्यामध्ये आपण स्वबळावर निवडणुका लढवूया. शिवसेने
शिवसेनेबरोबर युती करून निवडणुका लढवायच्या नाहीत. त्यासाठी नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 110 प्रभाग प्रमुखांनी आपल्या सह्यांचं पत्र दिलेलं आहे. म्हणजे एकीकडे अमित शहा म्हणतायत की शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं माप द्या आणि तिथले स्थानिक पदाधिकारी म्हणतात की आम्ही शिवसेनेबरोबर युती करायला तयार नाहीये. म्हणजे तू बोलल्यासारखं कर, मी ऐकल्यासारखं करतो, पण आम्ही कृती मात्र ती करत नाही. आता जर का अमित शहांनी सांगितलं म्हणल्यानंतर कोणीही कुठल्याही पदाधिकाऱ्याची धमक आहे का नाही म्हणण्याची? पण चाललंय. आता कार्यक्रम सुरू झालेला आहे ठाण्यामध्ये. ठाण्यातले पदाधिकारी म्हणतात आपण स्वबळावर लढू आणि आता स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केलेली आहे. त्याप्रमाणे उमेदवारांची मुलाखती घेणं सुरू झालेलं आहे. जवळपास 100च्या वर मुलाखती, 100 काय त्याहीपेक्षा जास्त मुलाखती भाजपने घेतलेल्या आहेत. म्हणजे ठाण्यामधलं चित्र जे आहे ते निश्चित तुम्हाला सांगतो की 90% स्वबळावर भाजप लढवण्याची शक्यता आहे. 10%ची पॉसिबिलिटी मी यासाठी ठेवली आहे की कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये आलाच वर्णे आदेश. कारण एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं पुन्हा जे नातं आहे ते इथे समजून घ्यावं लागतं. अमित शहा कायम एकनाथ शिंदेंना फेवरेबल राहिलेले आहेत आणि त्यामुळे 2-4 दिवसात जर काही वेगळं घडलंच तर ते 10%ची पॉसिबिलिटी राहते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की 90% ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर जाणार. म्हणजे मुंबई महायुती म्हणून पदरात पाडून घेणार आणि स्वबळामध्ये ठाण्यामध्ये पुन्हा ठाण्याची महापालिका आपल्याकडे कशी येईल यासाठी प्रयत्न करणार. आल्याडव लक्षात. म्हणजे ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदेंनाच कमजोर करायचं. राईट. म्हणजे ठाण्याची मी तुम्हाला शक्यता सांगितली. आता आपण जाऊयात नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी तुम्हाला नक्की सांगेन की नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचं वर्चस्व हे आज नाहीये, हे अनेक वर्षांपासूनचं आहे. गणेश नाईक राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हाही त्यांचा नवी मुंबईवर होल्ड होता. राष्ट्रवादीतून ते भाजपामध्ये आले तेव्हाही त्यांचा नवी मुंबईवर होल्ड राहिलेला आहे. आणि त्यामुळे गणेश नाईक ज्या बाजूला आहेत त्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिका ही जाते. हा साधारणतः आतापर्यंतचा नवी मुंबई महापालिकेचा इतिहास आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये आता चित्र काय आहे तर नवी मुंबईमध्ये एक गणेश नाईक हे तर जोर लावता येतात. गणेश नाईकांचे सुपुत्र माझ्या मते संदीप नाईक हे सुद्धा उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. त्यामुळे संदीप नाईकांनी सुद्धा आता जी काही रणनीती नवी मुंबईसाठी आखलेली आहे तीही त्याच दृष्टीने चालू आहे की काहीही झालं तरी युतीमध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायची नाही. आणि मी खात्रीशीर सांगतो की नवी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावरच लढवणार. हेही तुम्ही नोंद करून ठेवा. इकडे 10% तरी पॉसिबिलिटी आहे ठाण्यामध्ये, पण नवी मुंबईमध्ये भाजप स्वबळावर लढवणार आणि याची कल्पना ही एकनाथ शिंदेंना आहे. एकनाथ शिंदेंना या कल्पना आली. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जे आहे ते नवी मुंबईमध्ये मुक्काम करून आपल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या सुद्धा जाणून घेतलेल्या. मग ऐरोली असेल, तुर्भे असेल, महापे असेल, सानपाडा असेल, इथं शिवसेनेची ताकद ही एकनाथ शिंदेंनी वाढवलेली आणि तिकडे ती वाढलेली सुद्धा आहे. उपनेते, जिल्हाप्रमुख यांनी जे MK मडवी म्हणून जे कुटुंब आहे ते कुटुंब आहे किंवा DR पाटील यांचे बंधू चंद्रकांत पाटील यांचं कुटुंब आहे किंवा तुर्भेतील सुरेश कुलकर्णी यांचं एक कुटुंब आहे. बेलापूर येथे पूनम पाटील आहेत, मिथुन पाटील आहेत यांचं कुटुंब आहे. घणसोरीमध्ये सौरभ शिंदे, कोपरखरणेमध्ये अंकुश कदम यांचं जे कुटुंब आहे. त्यानंतर दिघा इथे यादव कुटुंब. अशी माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदेंनी आपल्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश देत शिवसेनेची ताकद या भागामध्ये वाढवली आहे. आणि आता शिवसेना सुद्धा तयार आहे स्वबळाला लढायला, कारण त्यांना माहिती आहे की भाजप आपल्याला दगाफटका करणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी याची तयारी आधीच केलेली होती आणि आता भाजपनी जवळपास 300 ते 350च्या वर उमेदवारांची जी काही सगळी चाचपणी असते ती केलेली आहे. त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातून काही उमेदवारांना अश्युरन्सेस सुद्धा देण्यात आलेले आहेत. फक्त आता काही गोष्टी जाहीर व्हायच्या असतात आणि त्या पद्धतीने शिवसेनेनी सुद्धा, एकनाथ शिंदेंनी सुद्धा स्वबळाची पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईतली लढत ही शिवसेना विरुद्ध भाजप अशीच आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप अशीच ती असणार. ठाण्यामध्ये 10% पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगितली. अदरवाईज भाजप स्वबळावर लढवणार आणि अशा रीतीने नवी मुंबई, ठाणे, मुंबई याच्यावर अधिकाधिक आपला कब्जा भाजप करू पाहते. हा यातला रणनीतीचा डाव आहे ज्याच्यातून एकनाथ शिंदे यांचा गेम केला जाऊ शकतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.